नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी स्पर्धा ज्ञान यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण नुकतीच पोलीस भरती व इतर सरळ सेवा परीक्षांसाठी जी या विषयाची उपयुक्त अशी सराव प्रश्नांची सिरीज चालू केली आहे, ज्यामुळे तुमचा जी हा विषय पूर्णपणे कव्हर होईल. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. चला, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. देशातील पहिले संविधान संग्रहालय कुठे उभारण्यात आले? तर देशातील पहिले संविधान संग्रहालय सोनीपत, हरियाणा येथे उभारण्यात आले. पुढे जाऊया. भारतातील किती राज्यातून कर्कवृत्त जाते? तर भारतातील 8 राज्यातून कर्कवृत्त जाते. तर मित्रांनो, ते पुढील 8 राज्ये गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम असे हे 8 राज्य असणार आहे, जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. नेक्स्ट, भारताची दक्षिण-उत्तर लांबी किती आहे? तर भारताची दक्षिण-उत्तर लांबी 3214 किमी आहे. तसेच भारताची पूर्व-पश्चिम लांबी ही 2933 किमी इतकी आहे. नेक्स्ट, छोडो भारत चळवळीत कोणी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे छोडो भारत चळवळीत समांतर सरकार स्थापन केले आहे. पुढे, भारतात आलेल्या कॅबिनेट मिशनमध्ये कोणाचा समावेश होता? तर लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफोर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर या 3 लोकांचा कॅबिनेट मिशनमध्ये समावेश होता. नेक्स्ट, बायोगॅसमध्ये कोणते प्रमुख वायू असतात? तर मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे बायोगॅसमध्ये प्रमुख वायू असतात. पुढे, सामान्यतः किडनीतून कशाचे वहन होत नाही? तर साखरेचे सामान्यतः किडनीतून वहन होत नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, अमोनिया, पाणी आणि युरिक ॲसिड यांचे किडनीतून वहन होते, परंतु साखरेचे किडनीतून वहन होत नाही. महत्त्वाचं आहे. पुढे, मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या अहवालात मांडली? तर ही संकल्पना मानव विकास अहवाल 1997 या अहवालात मांडण्यात आली. नेक्स्ट, स्थानिक शासन हा विषय भारतीय संविधानाच्या कोणत्या सूचीत येतो? तर हा विषय भारतीय संविधानाच्या राज्यसूचीमध्ये येतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर नंदादेवी शिखर हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. तसेच कांचनजोगा हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे शिखर आहे. पुढे, महाराष्ट्रातील पहिले सोलर गाव कोणते आहे? तर मण्याची वाडी, सातारा हे गाव महाराष्ट्रातील पहिले सोलर गाव आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, शून्याधारित अर्थसंकल्पाचा प्रवर्तक कोण आहे? तर पीटर ए पिहर हा शून्याधारित अर्थसंकल्पाचा प्रवर्तक आहे. कोणते शहर 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र होते? तर मुंबई हे शहर 1942च्या चले जाव आंदोलनातील महाराष्ट्रातील प्रमुख शहर होते. नेक्स्ट, माहितीचा अधिकार हा कोणता अधिकार आहे? तर माहितीचा अधिकार हा वैधानिक अधिकार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, पोलीस शिपाई पदाची व्याख्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कोणत्या कलमानुसार केली आहे? तर कलम 2 मधील उपकलम 4 नुसार पोलीस शिपाई पदाची व्याख्या केली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे, लोकपाल लागू करणारा पहिला देश कोणता? तर स्वीडन हा देश लोकपाल लागू करणारा पहिला देश आहे.
तसेच भारत हा देश लोकपाल लागू करणारा 17वा देश आहे, हे सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. पुढे वेबसाईटवरील प्रथम पेजला काय म्हणतात? तर वेबसाईटवरील प्रथम पेजला होम पेज म्हणतात. नेक्स्ट, कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 जीवनसत्वाचा स्रोत आहे? तर कोबाल्ट हे मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा स्रोत आहे. नेक्स्ट, जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार सर्वात आनंदी देश कोणता आहे? तर फिनलँड हा देश जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार सर्वात आनंदी देश आहे. तसेच मित्रांनो, फिनलँड हा देश सलग 7व्यांदा प्रथम स्थानावर आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे, साने गुरुजी कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? तर साने गुरुजी हे पंढरपूर सत्याग्रहाशी संबंधित आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे होते आपले आजचे टॉप 20 GK या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. मित्र हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत शिकत रहा आणि प्रगती करत रहा. धन्यवाद.